ऍक्च्युली खूप डिफिकल्ट सिच्युएशन होती 11-12ला ऍडमिशन घेणं. सुरुवातीला थोडा वेळ देवचंद ऍडमिशन घेतलं, त्यानंतर थोडा वेळ मुरगुडेला पण गेलो. म्हणजे काय तेवढं खूप जास्त भीती वाटायला लागली. आणि मग ती काय म्हणलं शिवराजांनी पण मला ऍडमिशन देताना सुरुवातीला नकार दिला. मग तिथे सरांनी थोडीशी हेल्प केली ऍडमिशन घ्यायला वगैरे. शिवराजांनी पण मला ऍडमिशन दिलं. त्यानंतर 11-12ला रविराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजेंद्र हजारे यांनी मला मार्गदर्शन केलं, आर्थिक मदत केली. त्यानंतर सीईटीला चांगले मार्क पडले. असं वाटलं होतं की सीआयपी सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. महत्वाचा मुद्दा हाच की सीआयपी सारख्या नामांकित कॉलेजमध्येच हे एक्सपोजर भेटते. सर्व विद्यार्थ्यांना मी आव्हान करतो की सर्वांनी म्हणजे बघा, म्हणजे माझं ओपिनियन व्यक्त करतो, सर्वांनी 11-12वी सायन्सच करावं. सायन्स इतकी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करतो त्या प्रमाणात आर्ट्स किंवा कॉमर्स करत नाही, असं माझं वैयक्तिक ओपिनियन आहे. आउट ऑफ कंटेक्स्ट म्हणजे घेऊ नका या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं. आणि कॉलेजमध्ये असताना मला फाउंडेशन ऑफ एक्सलन्स आणि कॅल्स ऑफ इंडिया यांनी 2 CSR थ्रू वार्षिक 40,000 प्रत्येकी 40,000 स्कॉलरशिप केली. स्कॉलरशिप देण्यास मी सुद्धा स्कॉलरशिप सेक्शन मध्ये कॉलेजच्या कमवा आणि शिकाऊ योजनेमध्ये एका तासाला 60 रुपये मला देत असायचे. मी काम करत होतो त्यावेळी. सो जितकं जमलं तितकं काम करायचं, कारण थोडं नाश्त्याचा वगैरे पण खर्च काढायचा होता आपल्याला. सो त्या गोष्टी केल्या. पण आमच्या कॉलेजमध्ये भेटलो नाही. मग अक्षयची ओळख झाली. अक्षय आमच्या कॉलेजमध्ये 2 वर्ष सिनियर आहे, पण आता अक्षयच म्हणतो त्याला. आणि म्हणजे काय म्हणत अक्षय म्हणतो आता, तेव्हा ठीक आहे आता. आणि अक्षय माझा ऑर्गनायझर होता ऍक्च्युली काळात कॉलेजचा. म्हणजे टीम शिकवायचा आम्हाला, सिनियर होता. पण ऑर्गनायझरचं रूपांतर मैत्रीत झालं. मैत्रीचं रूपांतर भावामध्ये झालं. अख्ख्या सख्या भावासारखं मला वागणूक दिली. म्हणजे माझे पेपर वगैरे व्हायचे तेव्हा अक्षय आणि वहिनी माझ्यासोबत जेवायला वगैरे व्हायचे. कारण थोडे एकटं वगैरे म्हणजे युपीएससीच्या प्रिपरेशन जर्नीमध्ये थोडा एकटाच प्रवास असतो. कारण झगडण्याच्या सक्सेस मेनी फादर्स, बट स्ट्रगलला कोणी जवळ करत नसतं ऍक्च्युली. सो माझं सगळ्यांना आव्हान हेच आहे की जे विद्यार्थी झगडत आहेत त्यांना समाजाने उचलून घेतलं पाहिजे. म्हणजे जसं म्हणजे भरपूर शिक्षकांनी काहीतरी आवाहन केलं असं मला वाटतं. म्हणजे कोणतरी मला ऍक्च्युली फोन केला होता, मला ते बाळावते मॅडम काही कोणी फोन केला होता माहित नाही. त्या म्हणाले की 7वीपर्यंत विद्यार्थी चांगला असतो किंवा 10वीपर्यंत विद्यार्थी चांगला असतो, पण त्या विद्यार्थ्याचं फरक काय होतं हे शिक्षकांच्या थोडंसं विसरून जातं असं म्हणजे त्यांनी व्यक्त केलं. मग मला शिक्षकांना एवढंच आव्हान आहे की मानसिक सपोर्ट म्हणा किंवा आर्थिक सपोर्ट म्हणा, जितका तुम्हाला जमेल तितका तुम्ही चांगल्या विद्यार्थ्यांना करा. कारण शेवटी विद्यार्थी घडला तर समाज घडतो, समाज घडला तर देश सुधारतो. आता कमिंग टू माय UPSC प्रिपरेशन, म्हणजे UPSC करायचं 2017-18 मध्ये